तस्मात् परिहारे प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील आहे. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, जातस्य मृत्यू, जातस्य म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे, ध्रुव म्हणजे निश्चित आणि मृत्यू ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. ध्रुव जन्म मृत असेल आणि जो मेलेला आहे त्याला पुन्हा कुठल्या तरी जन्म त्याला प्राप्त होणार आहे. या कारणाने भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना हे जन्म मरण एकामागून एक होतच राहणार आहे. जन्म झाल्यानंतर मृत्यू, मृत्यू झाल्यावर पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, ह्या अपरिहार्य गोष्टी आहेत. म्हणजे ह्या टाळता न येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या गोष्टीविषयी तू शोक अजिबात करू नको. तू तुझ्या कर्तव्याचं पालन कर. ह्या गोष्टी ज्याप्रमाणे ज्ञानोपराय म्हणतात की ना तरी उदो अपस्तु अपयसे, उदो असतो अपयसे. जसा सूर्य हा सकाळी उदयाला येतो आणि संध्याकाळी मावळतो. आपण आपल्या कामामध्ये मग्न असतो, पण ते सूर्याचं उदयाला येणं आणि अस्ताला जाणं हे थांबले का आतापर्यंत? अजिबात थांबलेलं नाही. आणि हे अखंडित होत जात जायचं. याच्या पाठीमागं ही अनेक वर्ष ही अशीच पद्धत चालू आहे, सूर्याची उदयाला येणं आणि मरण. त्यामुळे ही गोष्ट अपरिहार्य आहे. अपरिहार्य म्हणजे ही गोष्ट कधी बंद पडते का? सूर्य कधी उदयाला यायचं थांबतो का? थांबेल का? थांबणारही नाही आणि थांबलाही नाही. हे भगवान असतो अपयसे, अखंडित होत जात जायचं, अखंडित होत जात राहणारी ही गोष्ट आहे. जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. या जगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये या दोन गोष्टी अनिवार्य आहेत. जन्माचा सोहळा आणि मरणाचा सोहळा, मृत्यूचा सोहळा. आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे, परंतु मरणाची तारीख माहिती आहे का आपल्याला? नाही. आपल्याला आपला वाढदिवस माहिती आहे कधी आहे? आपलं लग्न कोणत्या तारखेला झालं ती तारीख माहिती आहे. आपण पहिलीच्या वर्गामध्ये शाळेत कोणत्या तारखेला गेलो ही तारीखही माहिती आहे. पण आपण मरणार कधी आहे याची तारीख ही कोणालाही माहिती नाही. ह्या गोष्टी अपरिहार्य असल्यामुळे ह्या होत जात राहणार आहेत. म्हणून माझे ज्ञानोपराय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की या गोष्टीविषयी शोक अजिबात करायचा नाही. या जगामध्ये या दोन गोष्टी, जन्म आणि मरण. आपण ज्या जगात राहतो या जगाला मृत्यूलोक म्हटलेलं आहे. मृत्यूलोक म्हणजे इथे सतत मरण लोक आहे, मृत्यू होत असतात. जो जन्माला आला तो मरत असतो, म्हणून हा मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकामध्ये जो आलेला आहे मग तो देव की असाना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले. देवकीच्या पोटी जन्माला आले, यशोदेने सांभाळ केला. पण त्यांनाही देव असून सुद्धा या मृत्यू लोकामध्ये राहता आलं म्हणून महाराज म्हणतात, येथे नाही आले अवतार आणि पामर आणि पामर येथे नाही
म्हणून आले अवतार. म्हणजे ज्यांनी ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला, देवादिकांनी, रामचंद्रांनी, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अवतार घेतले, त्यांना या मृत्यू लोकामध्ये राहता आले नाही. मग आपण राहू हे शक्यच नाही. म्हणून एक ना एक दिवस या मृत्यू लोकातून आपल्याला जायचं असतं. परंतु जात असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आपलं कर्तव्य आहे, आपला धर्म आहे, आपली संस्कृती आहे की त्या संस्कृतीचं जतन, आपल्या कर्तव्याचं, आपल्या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आले कशाकरता? श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्याचं कारण सांगितलं. कशाकरता आले? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं प्रजाम्यहम्. कधी भगवान परमात्मा जन्माला येतो तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति, अधर्मस्य ग्लानिर्भवति, जेव्हा अधर्म वाढीस लागतो, तो अधर्माचा नाश करण्याकरिता, धर्माची वाढ व्हावी याच्याकरिता भगवान परमात्मा म्हणतात मी जन्माला येतो आणि काय करतो तर धर्माची स्थापना करतो. म्हणून आपला धर्म आहे, आपली संस्कृती आहे, आपण ती जतन केली पाहिजे, धर्म टिकवला पाहिजे. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम. महाराज म्हणतात धर्माची पालन हेची आम्हा करणे काम. धर्माचं पालन करणं, धर्माचं पालन करणं हे सांगण्याकरिता संत महात्मे येतात या मृत्यू लोकामध्ये, देव येतो. मग आपलंही कर्तव्य आहे की आपणही धर्माला सहकार्य करावं, धर्म टिकेल, आपली संस्कृती टिकेल असं आपण वर्तणूक करावी. वाढावला भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विधानाची. संत महात्मे येतात कशासाठी? याची वाढ होण्याकरिता. कशा कशाची वाढावया सुख, या मृत्यू लोकांमध्ये सुख वाढावं, लोक सुखी राहावेत. संत महात्म्यांनी हे अनेक ग्रंथ आपल्यासाठी निर्माण केले. कशासाठी केले? आपल्याला दुःख व्हावं म्हणून का? नाही, केवळ आपल्याला सत्मार्ग कळावा, धर्म मार्ग कळावा, त्यांच्याकरिता या संतांनी हे ग्रंथ निर्माण केले. जे सुख व्हावं, वाढावं, या सुख, भक्ती, भाव, धर्म, धर्म वाढावा, आपल्या ठिकाणी धर्माची वाढ होत राहावी, धर्माप्रमाणे आपण वागावं. म्हणून भगवान परमात्मा संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये येतात आणि आल्यानंतर ते आपलं कार्य करतात आणि आपलं कार्य केल्यानंतर स्वतःहून या मृत्यू लोकांमधून जातात. संत महात्म्यांचं आणि आपल्या सामान्य माणसांचा हा फरक आहे की संत महात्मे स्वतः जन्माला येतात आणि स्वतः जेव्हा त्यांना जायचं तेव्हा ते या मृत्यू लोकांमधून जातात. अनेक संतांचे तुम्ही मरण वेळेचे प्रसंग बघा, आपल्या लक्षात येईल की संत महात्मे हे काळाने आला आणि त्यांना घेऊन गेला असं नाही, स्वतःहून गेलेले आहे. ज्ञानोबाला 21 वर्ष जगले. आता 21 वर्ष हे जाण्याचं वय आहे का? नाही, पण स्वतःहून समाधी संजीवन हरिपाप इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी देवाची मारुती, देवाची मारुती लागली समाधी, लागली समाधी ज्ञानी साधी इंद्रायणी काठी, इंद्रायणी पंडित भीमसेन जोशी यांनी एक अभंग गायलेला आहे, फार सुंदर आहे.
या अभंगाचं वर्णन केलं का आळंदी समोर उभी राहते